गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने विकास योजनेतील 76 आरक्षणे वगळण्यात यावीत अशी शिफारस केल्याचं दिसून येतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षणे वगळल्यास शहरातील नागरिकांना खेळाची मैदाने, बगीचा, शाळा आदी सुविधा देणं अडचणीचं होणार आहे. काहीतरी तगलादू कारणे देऊन आरक्षणे वगळणे नियमबाह्य असून प्रशासनाच्या हेतूविषयी शंका निर्माण करणारी आहेत. तरी ही आरक्षणे न वगळता कायम करण्यात यावीत अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी निवेदनाद्वारे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे केली. इचलकरंजी महानगरपालिकेचे मार्च 2024 रोजी प्रारूप विकास योजनेचे जाहीर प्रकटीकरण करून या आरक्षणाबाबत नागरिकांकडून हरकती, सूचना मागवल्या आहेत. तत्कालीन नगरपालिकेने 30 जून 2021 रोजी जलद गतीने विकास योजना तयार करण्याची विनंती शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने शासनाने विकास योजना तयार करून महापालिकेकडे जुलै 2023 रोजी जाहीर व नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यासाठी पाठवली आहेत. पण याचे प्रकटीकरण 7 महिन्यानंतर करण्यात आल्याने याबाबत शंका उपस्थित होत आहे. तसेच शहराच्या भविष्यात सर्वांगीण विकास लक्षात घेऊन आरक्षणे निश्चित केली जातात. पण या विकास योजनेचा विचार केल्यास 76 आरक्षणे वगळण्याची शिफारस प्रशासनानं केल्याचं दिसून येतं. आरक्षणे वगळताना सुस्पष्ट कारण देणे आवश्यक असताना प्रशासनाने रेखांकन मंजूर आहे, बिगर शेती केली आहे अशी तकलादू कारणं देत आरक्षण वगळण्याची शिफारस केली. त्यामुळे हे आरक्षण वगळण्याचं काम नियमबाह्य झाल्याचं दिसून येतंय. तरी भविष्यातील शहराचा सर्वांगीण विकास लक्षात ठेवून ही आरक्षणे पूर्वीप्रमाणे कायम करावीत, अन्यथा या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं माजी उपनगराध्यक्ष मोरबाळे यांनी म्हटलं. या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन विद्यमान लोकप्रतिनिधींची नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. यावेळी विकास आराखड्याचे प्रकटीकरण लवकरात लवकर करावयाची मागणी केली होती. पण यामध्ये संबंधितांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने सध्या नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे सध्याच्या लोकप्रतिनिधींना याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचं मोरबाळे यांनी सांगितलं. नगररचना क्रमांक 1 व 2 मधील काही आरक्षणांना नुकसान भरपाई देण्याची योजनेमध्ये तरतूद केली आहे. टीडीएस घेणे अथवा न घेणे ही ऐच्छिक बाब असून मिळकतधारकांना कोट्यावधीची भरपाई द्यावी लागणार आहे. पण एमआरटीपी ऍक्टनुसार नगररचना योजनेमधील मिळकतींना नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्याने ही केलेली तरतूदही नियमबाह्य असल्याचं मोरबाळे यांनी सांगितलं. इचलकरंजी महानगरपालिकेने जी विकास योजना जाहीर केलेली आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त दिवटे साहेब आणि काही लोकप्रतिनिधी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. त्याचबरोबर खासदार पण त्याच पद्धतीत जबाबदार आहे. दुसरी गोष्ट, जी आरक्षण आता निश्चित केलेली आहे चालू याच्यामध्ये, त्यामध्ये जवळजवळ 1700 कोटी रुपये आपल्याला नुकसान भरपाई म्हणून त्या जमीन मालकाला द्यावं लागणार आहे. त्याचं नियोजन काय? पूर्वी 1700 कोटीमध्ये जर समजा टीडीआर दिला किंवा पैसे कुठनं आपल्याला उपलब्ध करायचे आहेत, म्हणजे खासदार आमदार याच्यासाठी काय प्रयत्न करणार काय ते अनुदान आणण्यासाठी, जागा आरक्षित संदर्भात हे आता म्हणतात ना 100 कोटी 400 कोटी 200 कोटी आणलं कुठल्या कुठल्या कामाला. तर नगराच्या विकासासाठी जे जमिनी आरक्षित करणार आहेत त्या आरक्षणा संदर्भामध्ये पैसे ते उपलब्ध करून देणार काय शासनाकडनं? नाहीतर मग हे विनाकारण आरक्षण 30-30 वर्ष आरक्षण लागत राहणार, नागरिकांना त्याचा त्रास होणार, आम्ही त्या जागेचं डेव्हलपमेंट करू शकणार नाही, भूसंपादन करू शकणार नाही. मग याचा उपयोग काय? आणि जी काही योजना आता अस्तित्वात आणल्या यामध्ये चुकीच्या पद्धतीनं घरावरनी रस्ते टाकल्यात, अस्तित्वाचे रस्ते बाजूला ठेवल्यात आणि घरावरनी रस्ते देऊन टाकलेले आहे. ही पूर्णपणे सदोष विकास योजना अंमलात आणलेला आहे आणि ही रद्द करावी अशी आमची मागणी आहे.